नमस्कार. आज आपण इथे करणार आहोत उकडीचे मोदक. तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे तूप. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत नारळाचं चव. हे मी 5 नारळ खवून घेतलेत. त्याचा साधारण 700 ग्रॅम चव पडलेला आहे. तो आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण घालणार आहोत चिरलेला गूळ. हा आपण साधारण 600 ग्रॅम घेतलेला आहे. नारळाचा जो आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी 600 ग्रॅम आपण गूळ घेतला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपला गूळ इथं वितळलेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे मिल्क पावडर आणि साय. 2 टेबलस्पून पूर्ण भरून साय घालणार आहोत. याच्यामुळे मोदक अतिशय सुंदर लागतात. आणि हे हलवून घेणार आहोत. त्याच्यातच आपण थोडंसं मीठ घालणार आहोत चवीसाठी. आणि हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत. आपलं सारण व्यवस्थित परतून झालंय. त्याच्यातनं तर पाणी निघत नाहीये. हे खूप पण चिकट नाही झालं पाहिजे आणि अगदी खूप ओलसर पण नकोय. व्यवस्थित परतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 टेबलस्पून खसखस आणि हे हलवून बंद करणार आहोत आणि हे थंड होऊन देणार आहोत. आता आपण इथे उकड करून घेणार आहोत. त्यासाठी मी हे जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे. गॅस चालू केला. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2.5 वाटी पाणी. आणि 1 वाटी दूध घालणार आहोत. दुधाने म्हणजे मोदक आपल्याला पांढरे दिसतील छान. आणि याच्यामध्येच आपण घालणार आहोत 2 चमचे तूप. आणि 1 चमचा मीठ. आणि हे उकळी आली की याच्यामध्ये आपण घालणार आहोत पिठी. तर पिठी आपण घेतलेली आहे तांदळाची. त्याच्यामध्ये आपण आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ समप्रमाणात घेतलेला आहे. तर मी 3.5 वाटी पिठी घेतलेली आहे. माझी ऑर्डरचे मोदक आहेत त्यामुळे मी थोडं जास्तीच करते. त्यामुळे आता ही उकळी आली पाण्याला की आपण हे पिठी याच्यामध्ये घालणार आहोत. याचा आता उकळी आलेली आहे व्यवस्थित. आता यामध्ये आपण हे तांदळाची पिठी घालणार आहोत. गॅस मी बारीक केला आहे. आता उकळी आल्यावर आता हे सगळं पीठ घालून थोडं थोडं घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित सगळं हलवून घेणार आहोत. गॅस बारीक आहे आपला. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित आपण सगळं हलवून घेतलंय. आता आपण ह्याच्यावर 1 मिनिट बारीक गॅसवर झाकण ठेवून देऊ आणि त्यानंतर 1 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. पण हे झाकण असंच ठेवायचं. आपण 10 मिनिटं ही पिठी अशीच ह्याच्यामध्ये मुरून देऊ वाफेवरती. आता 10 मिनिटं आपण ही ठेवली होती मुरवायला. आता 10 मिनिटं झाले तर आपण हे ताट काढूया आणि सगळी उकड आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित पाण्याच्या हाताने मळून घेऊया. आपण ही व्यवस्थित आधी पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेऊ. तर याने हे नसेल तर आपण ग्लासने किंवा तांब्याच्या बुडाने पण करू शकतो. याच्याने आपण सगळ्या गाठी मोडून घेऊया. आता उकड गरम असल्यामुळे हाताला डायरेक्ट चटका बसू शकतो आणि व्यवस्थित सगळ्या गाठी मोडल्या जातात.
आता आपण हाताने पाण्याचं व्यवस्थित मळून घेऊया, पाणी लावून. सगळं एकदम भरपूर मळायला लागतं, हे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे सगळं पीठ. व्यवस्थित आपला गोळा आता मळून झालेला आहे, एकदम छान एकजीव झालेला आहे, मऊसूत पीठ तयार झालं आहे. आता याचं आपण लाटी घेऊन मोदक करणार आहोत. आपलं हे सारणसुद्धा आता गार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता हे जायफळ पूड आणि विलायची पूड घालणार आहोत. याच्यामध्ये मी साधारण 10 विलायचीचे पूड आणि अर्ध जायफळ किसून घेतलेलं आहे. हे सगळं आपण इथे एकजीव करणार आहोत व्यवस्थित. आता आपण हा गोळा घेतलेला आहे तो व्यवस्थित मळून घ्यायचा हातावर आणि ही लाटी आपण या पोळपाटावर ठेवूया. याच्याने व्यवस्थित होतात सगळीकडनं एकसारखे. प्लास्टिकचं कागद ठेवायचं म्हणजे चिटकत नाही. प्रेस करून घ्यायची. असा हा गोळा आहे, लाटी तयार झाली आहे. आता ती काढून घ्यायची हातावर. त्याला चुन्या पाडून घ्यायच्यात. आपण हे चुन्या करून घेतलेल्या आहेत. ह्याला आपण चुन्या करताना पिठीचा हात लावायचा आहे, तेलाचा न लावता, म्हणजे त्या हाताला चिटकत नाही. आता त्याच्यामध्ये सारण घालायचं आहे आणि मोदक दुमडून घ्यायचं आहे. सारण पिठा एवढंच घ्यायचं आहे, म्हणजे ते मोदक व्यवस्थित गोड होतात. आणि असं हळूहळू बंद करायची. कशा व्यवस्थित छान चुन्या पडलेल्या आहेत. वरचा थोडासा टोप काढून टाकायचा. अशा प्रकारे हा मोदक तयार करायचा आहे. अशा पद्धतीने सगळे मोदक मी तयार करून घेते. हे माझे मोदक इथे तयार झालेत. आता मी इकडे पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. चाळणी घेतली आहे. चाळणीमध्ये हळदीची पानं ठेवली आहेत धुवून स्वच्छ. आता ती चाळणी आपण पातेल्यावर ठेवणार आहोत आणि याच्यावर हे मोदक ठेवणार आहोत. ह्याचे बूड आपण पाण्यात थोडंसं फक्त बूड भिजवायचा आहे. फक्त पाण्यात बूड भिजवून आपण त्यात ठेवणार आहोत. अख्खा ओला नाही करायचा. आणि मध्ये गॅप ठेवायचे मोदकांच्या, म्हणजे ते उकडून झाल्यावर थोडेसे फुगतात, मग ते एकमेकांना चिटकायला नको, म्हणून थोड्या गॅपनी आपल्याला मोदक ठेवायचं. असे आपले सगळे मोदक इथे ठेवून झालेत. आता आपण त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडणार आहोत. प्रत्येक मोदका थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि झाकण लावून आपण हे मोदक बारीक गॅसवर 10 मिनिटं उकडून देणार आहोत. आता बघूया 10 मिनिटं झालेली आहेत. आपले मोदक झालेत का? हे बघा, अतिशय सुंदर मोदक झालेत. चकाकतात ते, म्हणजे ते व्यवस्थित शिजलेत. आता गॅस बंद करूया आपण आणि खाली उतरवून वाफ त्याची निघू देत. तर अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तर हे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास श्रेयास किचनला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.